संतोष कोपकर साहेब व्यासपीठावरती यायचं. संतोष कोपकर साहेब. तसेच संकेत चव्हाण साहेब आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. 2 बॉक्स द्यायला पाहिजे आम्हाला बंदर पकाडेवाल्यांना. तसेच साईनाथ पाष्टे साहेब आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. मी ज्या ज्या मान्यवरांची नावं घेतोय त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. तसेच अमोल टकले साहेब आपण देखील यायचं आहे. व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. अमोल टकले साहेब. तसेच करण नायनेकर साहेब आपण देखील यायचं. आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. तसेच शुभम शेडगे साहेब आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. तसेच श्री निखिल आगरी साहेब आपण देखील यायचं आहे. आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. तसेच कुमार वेदांत आंबेकर साहेब आपण देखील यायचं आहे. व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच चंद्रकांत चव्हाण साहेब आपण देखील आपणास देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच कुमार नितेश डोंबले साहेब आपण देखील यायचं आहे. व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. तसेच श्री आकाश पोटले साहेब आपण देखील यायचं आहे. व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. ज्या ज्या मान्यवरांची नावं घेतलेत ना त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच श्री अविनाश नायनेकर साहेब आपण देखील यायचं आहे. व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. तसेच कुमार अंकेश तांदलेकर साहेब आपण देखील यायचं आहे. व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. तसेच प्रशांत आंबेकर आणि साजन आंबेकर सर आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आणि नानवली सांगा श्री दर्शन चव्हाण सर आपण देखील यायचं आहे. आपण देखील विराजमान व्हायचं आहे. जर कृपया अंकेश तांदलेकर सरांचा जर मोबाईल कोणाकडे असेल तर पवेलियन पाशी द्यायचा आहे. इथे एक मोबाईल हरवलाय. अंकेश तांदलेकर सरांचा मोबाईल इथे हरवलाय. तर कोणाकडे असेल तर विवोचा फोन आहे. मी विनंती करतो की संतोष कोपकर सरांचा इथे सन्मान होतोय. मी विनंती करेन की करण नासनेकर सर पुढे न्यायचंय. करण नायनेकर सर पुढे यायचंय आणि सत्कार करायचा आहे. सन्मान करायचा इथे संतोष कोपकर साहेब आपण समोर यायचं. आपला इथे सन्मान होतोय. शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन इथे सन्मान केला जातोय. संतोष कोपकर सरांचा जोरदार टाळ्यांनो मित्रांनो होऊन जाऊ द्यात. बहुमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी ते देखील हजर झालेत. विक्रांत मापाले सर जर कुठे असतील तर स्टेज पाशी यायचे. आपण स्टेज वरती विराजमान व्हायचंय. विक्रांत सर पुढील सन्मान असेल साईनाथ पाशे साहेबांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. मी विनंती करेन रुपेश खोपकर सरांना त्यांच्या हस्ते हा सन्मान केला जाईल. शाळ श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्यांनो मित्रांनो साईनाथ पाष्टे सरांसाठी झाले पाहिजे. नंतर मी विनंती करेन निखिल आगरी सर आपला इथे सन्मान केला जातोय. तर मी विनंती करेन कुमार शुभम शेडके सर आपण समोर यायचंय आणि यांचा सन्मान करायचा आहे. शुभम सर शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मान केला जातोय. निखिल आगरी सरांचा इथे सन्मान होतोय. जोरदार टाळ्यांनो त्यांचा देखील सन्मान करायचा आहे.
तसेच मी विनंती करेन संकेत चव्हाण साहेब आपण देखील पुढे यायचं, आपला देखील यथोचित सन्मान केला जातोय. कुमार आकाश पोटले सर आपण पुढे यायचं आहे, यांचा देखील सन्मान केला जाईल. संकेत चव्हाण सरांचा सन्मान करेल आकाश पोटले सर. संकेत चव्हाण सरांचा इथे मात्र सन्मान होतोय शाळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन. तसेच विनंती करेन आशिष नायनेकर साहेब, आशिष नायनेकर आपला सन्मान केला जातोय. मी विनंती करेन रुपेश कुपकर सर आपण पुढे यायचंय, तुमच्या हस्ते हा सन्मान केला जाईल. आशिष नायनेकर सरांचा सन्मान रुपेश कुपकर करतील. तसेच जयेश आंबेकर साहेब आपला इथे सन्मान केला जातोय. मी विनंती करेन शुभम चव्हाण सर आपल्या हस्ते हा सन्मान केला जाईल. यथोचित सन्मान इथे होतोय जयेश आंबेकर सरांचा. साजन सर पुढे यायचा, आपला सन्मान केला जातोय. मी विनंती करेन शुभम चव्हाण सरांना त्यांच्या हस्ते हा सन्मान केला जाईल. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान केला जातोय. तसेच मी विनंती करेन अमोल टकले साहेब आपला इथे सन्मान केला जातोय. तर मी विनंती करेन करण नायनेकर सर आपण पुढे यायचं आहे, तुमच्या हस्ते हा सन्मान केला जातोय. अमोल टकले सर. तसेच दर्शन चव्हाण सर आपण देखील यायचं, आपला सन्मान इथे केला जातो, यथोचित सन्मान इथे होतोय. मी विनंती करेन आकाश पोटले सरांना तुमच्या हस्ते हा सन्मान केला जाईल. तसेच मी विनंती करेन अंकेश तांदलेकर साहेब आपला देखील इथे सन्मान होतोय, आपण देखील यायचं आहे. मी विनंती करेन शुभम शेडगे सरांना विनंती करेन की आपल्या हस्ते हा सन्मान केला जाईल. अंकेश तांदलेकर सरांचा इथे सन्मान होतोय. शुभम शेडगे सरांना विनंती करतो तुमच्या हस्ते हा सन्मान होईल. अंकेश तांदलेकर सरांचा इथे सन्मान होतोय. शुभम शेडगे सरांना विनंती करतो तुमच्या हस्ते हा सन्मान केला जातोय. तसेच वेदांत आंबेकर सर यांचा इथे सन्मान केला जातोय. मी विनंती करेन रुपेश कोपकर सरांना यांच्या हस्ते हा सन्मान दिला जाईल. वेदांत आंबेकर सरांना. हा सन्मान ऍक्च्युली प्रणय अगदी आम्हाला सोडून देवाला तो प्रिय झाला असा अगदी सर्वांचा लाडका प्रणय त्याचा सन्मान होता, तो मात्र आपल्यात नाहीये. मिस यू बाबा. तर पुढील सन्मान असेल डीजे वैभव. दिवसभर मनोरंजन त्यांच्या माध्यमातून झालं असे आमचे डीजे मास्टर यांचा इथे सन्मान केला जातोय. करण नायनेकर सरांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते डीजे वैभव अगदी दिवसभर मैदान ज्यांनी वाजवलं, ज्यांनी सर्वांचं मनोरंजन केलं त्यांचा इथे यथोचित सन्मान होतोय. डीजे वैभव सरांचा इथे सन्मान होतोय. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित करण्यात येत आहे. तसेच आपल्याला थेट लाईव्ह प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून नीट अँड क्लीन लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळालं रजनीश सर लाईव्ह यांच्या माध्यमातून. तर मी विनंती करेन आपण पुढे यायचा, आपला देखील यथोचित सन्मान केला जातोय.
शुभम शेडगे सरांना मी विनंती करतो की जायचंय आणि रजनीश सरांचा इथे मात्र सन्मान करायचा आहे. सन्मान चिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ देऊन इथे लाईव्हचा तसेच मी विनंती करेन अगदी ऑफिशियल पंच या स्पर्धेसाठी आम्हाला लाभले असे श्री आकाश पोटले सर यांचा इथे सन्मान होतोय. मी संदीप मिसाळ सरांना विनंती करतो आपला यथोचित सन्मान इथे केला जातोय तर आपण देखील यायचं आहे. मी विनंती करेन श्री आकाश पोटले सरांना तुमच्या हस्ते अगदी ऑफिशियल पंच एकही निर्णय चुकीचा न देता आजचे सामने अगदी सुंदररित्या पार पाडलेत असे आमचे ऑफिशियल पंच आम्हाला लाभले गेलेत. संदीप मिसाळ सर यांचा इथे यथोचित सन्मान करतोय. सन्मान चिन्ह ट्रॉफी दिली जाते आणि अजून एक पंच आम्हाला लाभले गेले ऑफिशियल पंच ते देखील प्रवीण गोरेवले सर आपल्या देखील इथे यथोचित सन्मान होतोय. आपण देखील पुढे यायचं आहे. आपला इथे सन्मान केला जातोय. शुभम शेडगे सरांना विनंती करतो की तुमच्या हस्ते प्रवीण गोरवले सरांचा इथे सन्मान करायचा एकही निर्णय चुकीचा न देता आजची स्पर्धा अगदी चांगली पार पाडली आहे. श्री काळ भैरवनाथ क्रिकेट संघाचे कर्णधार अन्वेष पेंढारे यांचा सन्मान इथे केला जातोय. तर अन्वेष पेंढारे सर आपण देखील पुढे यायचं आपला यथोचित सन्मान केला जातोय. रुपेश खोपकर यांच्या हस्ते हा सन्मान केला जातोय. रुपेश सर पुढे यायचंय आपल्या हस्ते इथे श्री काळ भैरवनाथ क्रिकेट संघाचा कर्णधार याचा इथे सन्मान केला जातोय. हॅलो. तसंच या संपूर्ण सामन्यामध्ये ज्यांनी उत्कृष्ट समालोचन असं केलंय तसंच या संपूर्ण सामन्यामध्ये उत्कृष्ट समालोचक ज्याने केलंय असं त्यांचं नाव आहे सुयश भुवड. यांचा सत्कार आमच्या मंडळाचे शुभम शेडगे करतील त्यांनी तो करावा असं मी त्यांना विनंती करतो. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी उत्कृष्ट समालोचन केलंय असं सुयश बोर्ड यांचा सत्कार आमच्या मंडळात शुभम शेडगे करतील त्याने तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. चला आता वळूयात. सर्वांचं लक्ष वेधलं होतं बक्षीस वितरणाकडे. अगदी मित्र परिवार प्रेझेंट यारी दोस्ती चषक 2026 खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडला. मित्रांनो एकदा या यारी दोस्तीसाठी जोरदार टाळे होऊन जाऊ द्यात. सुंदर आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र मेगा फिनालेचा सामनावीर ठरतोय. सोहम पुढे यायचं आहे. मेगा फिनालचा सामनावीर टी शर्ट सन्मान चिन्ह देऊन त्याला सन्मानित केलं गेलंय. पाणी आलं डोल्या
अमोल टकले सरांच्या हस्ते इथे सामनावीरचा पुरस्कार दिला जातोय. मेगा फिनलचा सामनावीर सोहम. आता वळूयात आणि सोहम यायचंय. तुम्हाला 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे चंद्रकांत चव्हाण सर यांच्या हस्ते. चंद्रकांत चव्हाण सर एका ओव्हर मध्ये 2 विकेट त्यांनी पटकावल्यात. त्यांच्या चंद्रकांत चव्हाण सर यांच्या हस्ते पारितोषिक दिलं जात आहे 100 रुपयाचं पारितोषिक सोहम साठी. आता वळूयात पारितोषिक वितरणाकडे. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? एनी गेस? नाव? वाळवटी संघ, तळेकर संघ, कोण वाटतोय? आणि उत्कृष्ट गोलंदाज नाव ऑलरेडी फुटलंय. सोहम ज्याने 9 विकेट घेतल्या या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय. तर सुजय चंद्रकांत पाटील, सुजय जनार्दन पाटील यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज हे चषक देण्यात आलाय. तर मी विनंती करेन शुभम शेडगे सर आपण पुढे यायचं आणि उत्कृष्ट गोलंदाज चषक द्यायचा आणि टी शर्ट, उत्कृष्ट गोलंदाज चषक, टी शर्ट. उशीर जायला कामावर जायला उशीर जायला बघतोय रिक्षावाला गवट माझी बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला गवट माझी बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला गवट माझी बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला गवट माझी बघतोय रिक्षावाला. अमोल नाचणे यांच्याकडून सोम थांबायचे. अमोल नाप्ती यांच्याकडून या गोलंदाजासाठी फॅन मात्र देण्यात आलाय. मी विनंती करेन कुमार नितेश डोंबले साहेब आपण पुढे यायचंय आणि पंखा द्यायचा. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील ठरलाय सोहम. वाळवटी संघाचा हा खेळाडू 9 विकेट ज्याच्या माध्यमातून घेण्यात आले आहेत. जोरदार टाळ्या मित्रांनो. यंग टॅलेंट आहे तो देखील पुढे आलाय. तसेच या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाज चषक देण्यात आलाय सुजय, उत्कृष्ट फलंदाज चषक देण्यात आलाय सुजय पाटील. आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरतोय कोण असेल? एनी गेस? जय बजरंग कोण वाटतोय का? तर उत्कृष्ट फलंदाज ठरतोय जय बजरंग तलेकर बस संघाचा स्वप्नील. 139.49 रन, 4 इनिंग. काय खेळलाय! मी निखिल आगरी साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आणि याचा सन्मान करायचा आहे. टी शर्ट, ट्रॉफी, जोरदार टाळ्यानो मित्रांनो होऊन जाऊ द्या. युवा टॅलेंट अगदी बरसला त्या स्पर्धेमध्ये. 139.49 रन, 4 इनिंग्स. काय खेळलाय! स्वप्नील तिथेच थांबायचंय आणि या फलंदाजासाठी फॅन देण्यात आलाय. वैभव राणे यांच्या हस्ते फॅन देण्यात आलाय. मी विनंती करेन चंद्रकांत चव्हाण साहेब तुमच्या हस्ते फॅन दिला जाईल, त्याचा फॅन देऊन सन्मान केला जाईल. गाव भक्तांनी सवाल केला गेला कसा तू बायांना गल्यांचा कानांचा वांगरी पैसन काय मानू तुमचा सांगाना तिला आईनी समाचार त्या गल्याचा रभरदार.
तर मालिकावीरची ट्रॉफी या स्पर्धेसाठी देण्यात आली आहे दुष्येंद्र बाळू देवगरे यांच्या स्मरणार्थ देण्यात आले आहे. तर या स्पर्धेतील मालिकावीर सर्वांचं लक्ष. एनी गेस जय बजरंग काय बोलत नाहीये, कोण वाटतोय का? सर्वांचा अंदाज चुकलाय आणि इथे मात्र मालिकावीर ठरतोय पुन्हा एकदा तोच खेळाडू, तेच नाव, स्वप्नील जय बजरंग तळेकर ब संघाचा हा खेळाडू. काय खेळलाय, 49 धावा, चांगली गोलंदाजी, मॅन ऑफ द मॅच 2 सामन्यामध्ये मिळवल्यात. आशिष नायनेकर सरांना विनंती करतो तुमच्या हस्ते मालिकावीरची ट्रॉफी द्यायची. काय खेळलाय हा खेळाडू. नवरा बरा गोपाळ बरा गोपाळ बरा गोपाळ पैसे जरा गोपाळ. कूलर देण्यात आलंय, थांबायचं स्वप्नील. कूलर देण्यात आलंय मालिकावीरसाठी जगदीश अनंत चव्हाण यांच्याकडून मात्र देण्यात आलंय. तर मी विनंती करेन वेदांत आंबेकर सर आपण पुढे यायचं आणि कूलर त्याला द्यायचंय. काय खरोखर सुरेख फलंदाजी गोलंदाजी आणि रनर अप त्याचा संघ देखील ठरलाय. जोरदार टाळ्या मित्रांनो होऊन जाऊ देत या युवा टॅलेंट साठी. रायगडचं क्रिकेट चमकताना बहरताना पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये. अगदी यारी दोस्ती चषक 2026 चा थरार आपण पाहिलात. तसेच या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक श्री अमोल टकले साहेब यांच्या हस्ते चतुर्थ क्रमांकाचं चषक देण्यात आलंय आणि या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय जय भवानी क्रिकेट संघ धारवली. तर आपण पुढे यायचं आणि चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक स्वीकारायचंय. रोख रक्कम 4444 रुपये आणि चमचमती ट्रॉफी दिली जाते धारवली संघाला. उत्कृष्ट खेळ त्यांच्या माध्यमातून देखील राहिलाय. थँक्यू. तर या स्पर्धेतील तृतीय पारितोषिक देण्यात आलंय सौ सरिता जनार्दन पाष्टे यांच्याकडून. त्यांचा मुलगा मी विनंती करेन कुमार साईनाथ पाष्टे आपण पुढे यायचा आपल्यास त्या सन्मान दिला जाईल. तर या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय श्री सुवर्ण गणेश दिवे आगर. या संघ पुढं आपला इथे सन्मान केला जातोय. तृतीय क्रमांकाचा चषक आणि 4444 रुपये दिले गेलेत. चमचमती ट्रॉफी आपण पाहू शकता. नानवली संघ जो वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतो, सर्व सहकारी नालवली संघाचे ते अनुपस्थित आहेत. तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आदित्य पडायल सरांना विनंती करतो की त्यांचा तिथे सन्मान होतोय. दर्शन चव्हाण इथे अनुपस्थित आहेत. दर्शन चव्हाण सर आपण पुढे यायचं. आपण तुमच्या हस्ते इथे सन्मान केला जातोय.
तर या स्पर्धेसाठी प्रथम हॅलो, आत्ताचा सन्मान जो झाला तो नानवली संघाचा होता. नानवली संघाने आम्हाला भरपूर मदत केली, वेळोवेळी सहकार्य केलं. उत्तम दादा असेल, स्नेहल दादा असेल, ऋषभ असेल, विनू दादा असेल, अमोल दादा असेल यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं. त्यांचं मनपूर्वक आभार. तसेच श्री कालभैरवनाथ क्रिकेट संघ कालभैरवनाथ क्रिकेट क्लब नानवली यांचं देखील मनपूर्वक आभार. धन्यवाद. तू लावलंस मला गोंधून बघतो आई बापाला ते तयार होतील का बाई गं चिंबोरी वाली मी सांगा तुम्हाला सोबत बाई गं चिंबोरी वाली मी. तर मी विनंती करेन उपविजेता संघ जय बजरंग तलेकर ब आपण आपल्या 11 स्टार कार्ड घेऊन यायचं आहे. मेडल दिले जातील. मेडल दिले गेले या स्पर्धेसाठी प्रशांत आंबेकर आणि साजन आंबेकर यांच्याकडून. तर मी विनंती करेन की प्रशांत आंबेकर सर आणि साजन आंबेकर सर पुढे यायचं आणि मेडल द्यायचं आहे. ओ विजेता संघ देखील यायचा आहे. वाळवटी संघ आपण देखील यायचं आहे. आपल्याला देखील मेडल दिलं जात आहे. उपविजेता आणि विजेता मेडल दिलं गेलं आहे. श्री कैलासवासी जगन्नाथ बाबू काविनकर यांच्या स्मरणार्थ देण्यात आलंय. तर प्रशांत आंबेकर आणि साधन आंबेकर सरांना विनंती करतो की मेडल देऊन त्यांचा देखील स्वीकार करायचा आहे. तर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय जय बजरंग तलेकर ब संघ. तर मी विनंती करेन कुमार संकेत चव्हाण साहेब आपण यायचं. आपल्या हस्ते द्वितीय क्रमांकाचं चषक दिलं जात आहे. रोख रक्कम 11,111 रुपये आणि चमचमती ट्रॉफी चमचमचं चषक दिलं जात आहे. इथे द्वितीय क्रमांकाचं चषक दिलं जात आहे. संकेत राजेंद्र चव्हाण यांच्याकडून दिलं जात आहे. जोरदार टाळ्या मित्रांनो होऊन जाऊ द्या त्या जय बजरंग तलेकर बस संघासाठी. या श्री महालक्ष्मी दांडा क्रिकेट संघ वाळवटी पुढे यायचंय. मेडल दिलं जाईल. प्रशांत आंबेकर साहेब आणि साजन आंबेकर साहेब यांच्या हस्ते मेडल दिलं जात आहे. 11 खेळाडू स्टार कार्ड घेऊन आपला पुढे यायचं आहे. थँक्यू डीजे. तर मला इथे समालोचन करण्याची जी संधी दिलीत त्याबद्दल मी तुमचा सतशा ऋणी असेन आणि माझं जर काय चुकलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक चषक देण्यात आलाय कैलासवासी कुमार प्रणय आंबेकर यांच्या स्मरणार्थ देण्यात आलाय. तर मी विनंती करेन की श्री संतोष कोपकर साहेबांना आणि या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय श्री महालक्ष्मी दांडा क्रिकेट संघ वाळवटी. हार्दिक 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 अभिनंदन. मी विनंती करतो श्री संतोष कोपकर साहेबांना आपण पुढे जाऊन त्यांचा सन्मान करायचा आहे प्रथम पारितोषिक देऊन. धन्यवाद. मी इथे थांबते. निखिल आगरे सर आपण देखील जायचंय. हॅलो 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 संतोष संतोष
निखिल आगरी यांनी सुद्धा पुढे निखिल आगरी निखिलला हॅलो हॅलो एक मिनिट प्रथम क्रमांकाचा विजेता आहे वालवटी संघ श्रीवर्धन तालुक्यातील एक भक्कम संघ जो ओळखला जातो त्यांच्या नावाने आता वालवटी ब श्री महालक्ष्मी दादा वालवटी यांना पारितोषिक देताना श्री संतोष खोपकर आणि निखिल आगरी संतोष दापके तरी सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद वालवटी संघाचे मनपूर्वक आभार या सामन्यामध्ये ज्याने सहकार्य केले त्या सर्वांचे मनपूर्वक आभार तसेच सहभागी संघांचे देखील मनपूर्वक आभार कोणतेही वादविवाद न करता तुम्ही या ठिकाणी संपूर्ण फायनल पर्यंत आम्हाला सहकार्य केलात त्याबद्दल सर्व सहभागी संघांचे देखील आभार मानतो तसेच सर्व देणगीदारांचे देखील आभार मानतो धन्यवाद